पुणे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं 162 किलो अंमली पदार्थांचा नष्ट केला साठा। मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भट्टीमध्ये 80 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट। 59 रोक्यांमधील जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा नाश। हिंगोलीच्या वळमुंद्रीमध्ये अमेझॉनच्या खरेदीमध्ये निघाला कचरा। राजू कांबळे या व्यक्तीची अमेझॉनकडून फसवणूक झाल्याचा आरोप। नाशिकमध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जालना पालिका आयुक्त संतोष हांडेकर यांना अटक झाल्यानंतर फोडले फटाके। एसीबी कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडत कारवाईचं स्वागत। खांडेकरांनी बांधकामाचं बिल देण्यासाठी 10 लाखांची मागितली होती लाच। गोकुळ दूध कार्यालयामध्ये ड्युएनच्या मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक। आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली झटापट। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका। हायकोर्टानं ईडीकडून करण्यात आलेली अटक बेकायदेशीर ठरवली आणि केली सुटका। डोंबिवलीमधील प्रसिद्ध गजानन वडापावच्या चटणीमध्ये आढळल्या आळ्या। खळबळजनक आणि संतापलेल्या ग्राहकांनी घातला गोंधळ। खाद्य सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यानं अधिकाऱ्यांनी दुकान बंद करत नमुने तपासणीसाठी पाठवले। मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये भंगार गाड्यांचा विळखा। सर्वत्र घाणीचं साम्राज्य। तहसीलदारांनी लक्ष देण्याची केली मागणी। जळगाव जिल्ह्यामधल्या पांढऱ्या सोन्यावर दुहेरी संकट। जळगावमध्ये कापूस उत्पादनामध्ये 30% घटीचा अंदाज। लागवड घटली आणि अतिवृष्टी सुद्धा झाली, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल। जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपयांची घसरण। चांदीचे दर जीएसटीसह 1,78,000 रुपयांवर, तर सोन्याच्या दरामध्ये 400 रुपयांची वाढ। सोन्याचे दर हे 1,27,700 रुपयांवर। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।